गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी मुंबईत आल्यापासून 7 वर्ष झाली आहे, पण मी आज पहिल्यांदा कुठल्या तरी पंडालमध्ये जाणार आहे, म्हणजे मोठ्या पंडालमध्ये मुंबई साईडला. सकाळी आत्ता 6:15 वाजले. आम्हाला जायचं होतं 5-5:30ला घरातून. माटुंग्याला चाललो आहे आम्ही. GSB म्हणून गणपती आहे, जो मी आज तुम्हाला दाखवेल जर तिथे शूट करता आलं तर. अदरवाईज मी तुम्हाला नंतर फोटोज वगैरे शेअर करेल. सो बघूया आम्ही किती वाजता पोचतो आहे, किती मोठ्या रांगा आहेत आणि कसं दर्शन होतं आहे ते. आत्ता आम्ही 6:15 वाजता पोचलो GSB सेवा मंडळ माटुंगा इथे, आणि गर्दी खूप आहे. 7:15 वाजता लाईन खूप मोठी आहे. मुखदर्शन दुसरीकडून आहे, चरण दर्शन दुसरीकडून आहे. ते चप्पल काढून ठेवायला असे स्टॉल्स लावलेत. गाडी पार्क करायला इतका वेळ लागलाय की आम्ही 7:15ला आलेलो, आता 7:45 वाजले मला लाईनमध्ये यायला. आणि प्रॉब्लेम एक झाला, एक होतं मुखदर्शन आणि एक होतं चरण दर्शन, आणि मला चरण दर्शन करायचं म्हणून मी त्या लाईनमध्ये उभी राहिली आणि ती लाईन फटाफट जात होती. पण वेदांत वेळेत आला नाही, म्हणजे उशीर झाला त्याला पार्क करून यायला गाडी. आणि मग नंतर समजलं की ती पासवाली लाईन होती, की पास आहे तिथे, आणि तिथे खूप गर्दी झाली. म्हणून आता आम्ही नॉर्मल लाईनमध्ये आलो आहोत, जिकडून मुखदर्शन होणार आहे, आणि ती फास्ट चालते म्हणून आम्ही इथे आलो आहे. या ठिकाणी मंडळाचे जे सेवक आहे ते प्रसाद भरण्याचं काम करताय. एका बॅगमध्ये तुम्हाला फ्रूट्स, चिवडा, लाडू असा प्रसाद मिळतो. 550 रुपयाचं जे चरण स्पर्शचं तिकीट आहे त्यामध्ये हा प्रसाद तुम्हाला मिळत असतो. आणि एवढे सगळे लोक कामाला लागलेले आहेत. ही गर्दी बघा, ही खाली जी लाईन आहे ती चरण स्पर्शची आहे. आणि हे आहेत ते भारतातील सगळ्यात श्रीमंत बाप्पा GSB, जे गौड सारस्वत ब्राह्मण समाज आहे त्यांनी ह्या गणपतीची स्थापना केलेली होती. आणि खूप मस्त बाप्पा आहेत. जे 3 झुले तुम्हाला दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही बोललेले नवस पूर्ण करण्याची ही जागा आहे. तर आमचं दर्शन झालं आहे, मुखदर्शन, जे एकदम समोरून नव्हतं, थोडं साईडने होतं, पण खूप सुंदर बाप्पा आहेत आणि डोळे खूप अट्रॅक्टिव्ह आहे. मी पहिल्यांदा बघितले. सो मी फोटोज काढला आणि व्हिडिओ काढला आहे छोटा, कारण की तिथे मला जास्त वेळ त्यांच्याकडे बघायचं होतं. मूर्ती कशी आहे ते मला बघायचं होतं, म्हणून ते मी बघितलं आणि फार छान वाटलं. आत्ता आम्ही आलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आज आम्ही गाडीतनं बघितलं, लाईन थोडी मूविंग होती आणि आम्ही लगेच लाईनला लागलो. फार गर्दी होती. मध्ये आल्यानंतर एवढ्या लाईन दिसत आहे तुम्हाला. हे सुंदरसं डेकोरेशन बाप्पाही समोर दिसत आहेत स्क्रीनवर. ह्या वरती जे लाईटिंग्स लावले हे रात्री खूप सुंदर दिसत असतील. आम्ही दुपारच्या वेळेला आलेलो आहोत. फुलांच्या माळा वगैरे, खूप प्रसन्न वातावरण होतं. मी जवळजवळ 1.5 तास झाला लाईनमध्ये होतो, आणि लाईन नंतर आत्ता इथे आलो, गाभाऱ्यात जस्ट जवळ आलो आहोत. पण गेट बंद केलेलं आहे कारण की आरतीची वेळ झाली आहे. आणि सगळेजण कसे खाली बसले ते सांगते. मी स्टूल मागून घेतला बसायला, पण बाकीचे लोक कसे खाली बसलेत आता, कारण की 1.5 तास उभं राहणं शक्य नाही. ऑलरेडी एवढं लाईनमध्ये उभे होते सगळे. आणि हे 10 दिवसाचे विराजमान गणपती सिद्धिविनायक मंदिरातच बाजूला बसवलेले आहेत. आणि आम्हाला चान्स भेटला, आम्ही सेल्फी घेतल्या थोडं दोघांनी. सिद्धिविनायकवरून थेट आम्ही आलो आहोत जिओ वर्ल्डमध्ये. आत्ता जिओ वर्ल्ड ड्राईव्ह जे आहे तिकडे आलो आहोत. हा डब्बा तुम्हाला दिसत असेल समोर. 4 करोडची गाडी आहे. 2.5 करोडपासून स्टार्ट आहे ही गाडी, जे आपोआप दरवाजे उघडतात ज्या गाडीचे, ज्याचे सीट असे पूर्ण फिरतात, तुम्ही झोपू शकता, अशी ती गाडी. सो हे आहे जिओ मॉल. आम्ही आलो आहे बघायला परम सुंदरी. तर परम सुंदरी मूवी बघायचा होता, पण इथे मेसन PVR मेसन जो थिएटर आहे, विच इज सेट टू बी द लक्झरियस थिएटर इन मुंबई, तर ते आम्हाला परम सुंदरी बघायचं होतं. पण मी बोललो चल मोना, तुला आज मी थोडं लक्झरी दाखवतो. तू मला दाखवतो, मीही तुला दाखवू शकते. सो आम्ही आज इथे बघायला आलो आहे. तर बघू आता आम्ही एंटर करू अँड दॅन विल. आणि माझी चप्पल क्रॉक्स 2 वर्षाचा झाल्या क्रॉक्स. आम्ही ॲक्च्युली फक्त मंदिरात जाण्यासाठी आलो होतो, पण हे सडन एकदम अचानक झालं. थिएटरमध्ये मी पहिल्यांदा आली आहे. सो कसं आहे बघ, दाखवते मी. बॅटरी पण डाऊन आहे.
हा आहे वेटिंग एरिया. इतका लक्झरियस, इतका स्पेशियस आणि एवढं छान इंटेरियर केलं होतं. एवढं मस्त वाटत होतं ना इथे. अंबानी काकांची कृपा आहे, बाकी काही नाही आहे. पैसे पण तेवढेच आहेत. आणि हे बाथरूम बघा, बाथरूमला पण एवढं डेकॉर केलं आहे मस्त. हे होते यांचे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, हे पनीर सँडविच. आम्ही सकाळचं जेवलो नव्हतो ॲक्च्युली, थोडासा नाश्ता केला होता. आणि ही कोल्ड कॉफी होती, पॉपकॉर्न्स होते. हे इतके 4 आयटम आहे. हे आहेत 1300 रुपयाचे. पुन्हा एकदा अंबानी काकांची कृपा. परमसुंदरी बघायला आलो आणि आहे ती परमसुंदरी, आणि तो तर प्रश्नच नाही, इतका हँडसम बॉय. सिनेमा मला ठीक वाटला. म्हणजे थोडंसं चेन्नई एक्सप्रेससारखंच मला थोडंसं फील आलं पिक्चर बघून पूर्ण. आणि थिएटर मी जसं सांगितलं खूप स्पेशियस आहे, खूप मोठं दिसत होतं. आता ब्रेक आहे म्हणून जरा लोकं गेली आहेत. तुम्हाला वाटेल पूर्ण थिएटर खाली आहे. खाली नाही आहे बऱ्यापैकी लोकं, पण तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य बनवलेलं आहे. छान एक्सपिरियन्स होता, मस्त वाटलं. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.